वाजलेले आहेत 5 आणि आज व्हिडिओला सुरुवात जरा थोडीशी उशिराच केलेली आहे बघा. तर थोडंसं काहीतरी खास आहे त्यामुळे आता व्हिडिओ बनवायला घेतला मी. तर तुम्हाला कसा वाटतो ते शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा आता कोण आले आमच्या घरी तर तुम्हाला मी दाखवते. बघा 4 वाजताच आहे ना तनू माझ्याकडे आली बघा. तर मम्मीला बोलली मावशीकडे चल, तर येत असती कधी मधी. आता शाळा भरली तर सुट्टी आहे ना आज त्याच्यामुळे आलेली आहे. तर हाय करते बघा आणि खूप छान आहे बरं का तिचा स्वभाव. तिला आवडतं माझ्याकडे यायला सुट्टी दिवशी. हट्ट करते मम्मीकडं, थोडीशी लांब राहते ना त्यामुळं मग कधी मध्ये येत असते. तर काळे मावशीसुद्धा आलेली आहे बघा आपल्या घरी आणि समृद्धी सिद्धीसुद्धा आहेत आणि ह्यांची बघा अशी मस्ती चालली आहे. तर चला स्कूटी घेऊन जायची. हां ह्यांचं असं चाललेलं असतंय. तर इकडं बघा शिवशंभू मस्त लुडोचा डाव खेळताय. काय खेळताय? हाती काढतो मला बघ सकाळी तरी म्हणजे नको 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 चालत जाणार तर बघा चालत चाललोय आम्ही. ती चालत मला पाठवून शाळेत इथं गार्डन मध्ये आलोय. एकदम मस्त आहे बरं का. इथं हिरवगार ग्रीनरी. तर इथं मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा लोक येतात, संध्याकाळी सुद्धा चालण्यासाठी लोक येतात वेट कमी करण्यासाठी. आणि इकडं कॅनेल आहे. तनू चल, तनू धिंगाणा घाल नको, चल. कुठं नाही काय करत, चल. बघा समृद्धी आमच्या पुढं आली स्कूटी घेऊन. तर ती कुठे शिकते. तर बघा आता परत माघारी राऊंड मारला तिने. तर बघा ही लोणकर मावशींची 2 मुलं. तर इथं बघा लोणकर ताईंनी ना छान अशी बगीचा केली बघा. तर इकडं मला वाटतं हे फुलाचं झाड आहे आणि हे पान झाड आहे जे उठण्यासाठी आपण वापरतो. तर औषधी गुणधर्म असलेले वनस्पती बरं का. इकडे शोची झाडं लावतात अशी मस्त. इकडे बघा कडीपत्त्याचं झाड लावलंय, आळू लावली, इकडे जास्वंद लावलंय, इकडं पण एक जास्वंद आहे बघा छान असं आलंय. तर सकाळी त्यांनी पाणी घातलं होतं वाटतं. आता वाळले उन्हामुळं इकडं वारं पण सुटलेलं. नारळ असा एवढा मोठा झाला आहे. त्यांच्या बिल्डिंगचं समोर लावलंय आणि भरपूर झाड आहेत. तर बघा चला आलोय बघा आता वरती लोणकर ताईंच्या घरी. तर बघा त्यांच्या इथं जिन्यामध्ये आलं ना तर असं दिसतं. तर बघू शकता एकदम भारी वाटतं बरं का इथं उभं राहिल्याच्यानंतर. हवा पण भारी लागते. तर आता घरामध्ये जाऊ. हॅपी बर्थडे. कशाला घेऊन आली कुशल. थँक्यू म्हणाव का हॅपी बर्थडे. तर आम्ही आता लोणकर ताईंच्या घरी पोहोचलो आणि सरप्राईज आहे बरं का. तिच्यासाठी आम्ही केक बिक घेऊन आलोय. आणि इकडे बघा गाऊनवरच आहे. तर अजून काय साडी बिडी घातली नाही. आता घालायची साडी बिडी, आवरायचंय ते आवरा फटाफट. आम्हाला पण जायचंय परत माघारी पाऊस दिवशी. आपली चिल्लर पार्टी. तनू तनू कसं वाटतंय? छान वाटतंय का? शंभू, शऊ, मनीषाताई आणि तनूची मम्मी पण आलेले आहेत. तर बसल्या सगळ्या. तर बघा त्यांची देवपूजा दाखवते मी तुम्हाला. आणि इकडून आहे ना गॅलरी, इकडून पण व्ह्यू छान दिसतोय. तर इकडं जवळ शेत आहे तर शेतामध्ये भुईमूग काढण्याचं काम चालू आहे बघा. आणि नारळाची झाडं, मस्त हवा येते, तर छान वाटते. इकडं दत्ताचं मंदिर सुद्धा आहे, आंब्याचं झाड आहे आणि
ही त्यांची गॅलरीमधली झाडं. तर पाहू शकता शोची झाडं, मनी प्लांट. तिकडं पलीकडच्या गॅलरीमध्ये त्यांनी स्नेक प्लांट ते लावले. शंभू तुला तहान लागली का? तू पी आणि नंतर मग काम भरून घेऊन जा मावशीला त्यांना. आम्ही थोड्या वेळ बसलो हॉलमध्ये मस्त फॅनच्या हवेच्या खाली. तर आमची बड्डे गर्ल कशी मस्त तयार झाली बघा साडी बिडी घालून. तर आता आमचा केक कटिंग होणार आहे, बड्डे सेलिब्रेशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा मनीषाने आणि सिद्धीने बेकरीमध्ये जाऊन आहे ना मस्त असा रसमलाई फ्लेवरचा केक आणला आहे रोहिणीताईंसाठी. तर आता कट करतो आम्ही सगळेजण मिळून, म्हणजे बड्डे गर्ल. चला. तर बघा आता तनुची मम्मी आलेत, म्हणजे माझी मैत्रीण पण आणि आपली ही पाहुणी पण आहे बरं का जामखेडची. तर ती आली होती आपल्या घरी. तर म्हणलं चला सगळ्याजणी जाऊ. तर त्या रोहिणीताईंचं औक्षण करताय. आम्ही सगळी 4-5 जणी औक्षण करणार आहे, नंतर केक कट होणार आहे. तर बघा ही आपली सगळ्यांची लाडकी मनीषाताई. तर त्या औक्षण करताय रोहिणीताईचं. तर सकाळपासून चाललं होतं आपण जाऊ त्यांच्या घरी. तर सरप्राईज म्हणून घेऊन आली बरं का. तर म्हणलं चला. अगं खाली गाईज आता मम्मी मावशीचं ऑक्शन करती. तर बघा आपली लाडकी सिद्धी. तर लोणकर मावशीची लाडकी वर काही. तर ती ऑक्शन करते. सकाळपासून चाललं होतं जायचं आहे आपल्याला मावशीच्या घरी. तर आलोय बघा. तर त्यानंतर मग तनू करणार आहे. तर बघा आपली तनू कशी ओवाळती आहे मावशीला. तनू इकडे बघ. तर बघा आता आम्ही केक कट करणार आहे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी, हॅपी बर्थडे टू यू. झाला का 1 मिनिटाचा? फोटो काढा. 1 मिनिटाचा. दोन्ही फॅन चालू. 1 मिनिटाचा झाला का? गॅसला काय आवडतं बरं लोकांना हेच उचलतात पहिले. मग ती हातात बरत नाही आपला. फॅन चालू कर ना माने. आपल्याला ब्लर करता येईल. इकडे तरी बघायचं ना, तिकडेच बघितले आम्ही. हा बरं असणार सरप्राईज आहे मम्मीचं. खाली पप्पा आपल्याला लाल वाटते का? एवढं चम्मच चालले की दिसते. थांबा. ते टाकून खाऊ नका तुम्ही, थांबा. शेवलं देऊ आपण खायला. बघा केक कट झाला आणि आम्ही सगळ्यांनी मुलांनी आता समृद्धीनी सगळ्यांनी केक खाऊ घालते त्यांना. तर तिला आहे ना केक जास्त खायला आवडत नाही बरं का. आता खातीये. तर इकडं सिद्धी फोटो पण काढतीये. जातनुसार तिकडं बघ. तर आता एवढं बड्डे सेलिब्रेशन करतोय म्हणल्यानंतर फोटो सेक्शन झालंच पाहिजे. तर इकडं कॅमेरामन सिद्धी झाली बघा. खाली बसून चांगलं आहे. मनीषाचं काय अजून राहिलंय का फोटोसाठी? मनीषा डबल बघा केक चारते. आणि हा आपला दादू नंतर ताईंचा मोठा मुलगा. तर कसा कालवा चाललाय बघा. पोरं असल्याशिवाय मजा नसते बरं का पण बड्डेला. भांडे घासाय तुला आवडतं ना त्यामुळं. फोटो होऊ द्या नंतर केक वाटप, तोपर्यंत नाही. दादू सारखी आपल्या लोणकर ताईंचा मोठा मुलगा दादू. तर मम्मीला केक खाऊ घालतोय. मनीषा केक वाटप करते. डिश मध्ये सगळ्यांना केक दिलाय बघा. मुलांना ना केक खूप खायला आवडतो. इकडं आमची तनू बघा. तनू कसा लागतोय?
आमच्या तनूला लय आवडतं बरं का केक. ते चाललंय आता समृद्धीचं ह्यांचं सगळ्यांचं. आणि अजून डिश कमी पडल्या. अजून तनूची मम्मी राहिली आहे केक घ्यायची. बघा आम्हाला पण केक दिलाय बरं का तनूच्या मम्मीला. तर आम्ही दोघीच घेतलाय कारण मला काय जास्त एवढा केक आवडत नाही. चमच्यामध्ये घेतलाय. तर तुम्ही पण या केक खायला. सगळ्यांचा केक खाऊन झाला आणि इकडं पाणी वाटत चाललंय. तर पाणी कोण वाटतं इकडं? मनीषा पाणी वाटते सगळ्यांना ग्लासमध्ये. नाही सोनं काळं घातलं या. कुणाच्या? बघा आमच्या मनीषाने सूरज चव्हाणच्या लग्नाला गेली होती. खरं गेली होती. आणि त्यांच्या घरी पण गेली होती ना का? त्यांना बाळ झाल्यावरती पण जाणार आहे आता ती. होय ना. कुठल्या देवाला गेली होती? मरी माता दर्शन घ्यायला ना. फलटणला ना. मोठी मुडे. तिची मावशी, तुझी मावशी ना तिथं. हा. हा बरोबर. आता मला व्हिडिओ दाखवा कसं काढायचं. तर व्हिडिओचं लय याड आहे बघा हिला. मला कॅप्चर करा. बर्थडे सेलिब्रेशन झालं आता आणि आम्ही निघालोय पार्किंगला. पण ना कुणी काम केले कुणी नाही केले त्यावर भांडण झाले. तर बघा ताईंच्या मिस्टरांनी आणि मुलांनी ना छान असं गिफ्ट आणलंय ताईसाठी. तर मिस्टर आता त्यांच्या बाहेर गेलेले आहेत बरं का. पर त्यांचा हा मोठा मुलगा दादू तर खूप छान आहे बरं का स्वभावाने तो. तर काय गिफ्ट आणलंय आपण बघू. तर तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागली असेल की ह्यामध्ये काय आहे. उघडा की काय आणलंय मला बघू द्या. तर काय आणलंय बघा दादूने गिफ्ट. पिशवी खाली घे. त्यात अजून एक आहे. काय मोबाईल. तर छान असा मोबाईल आणलाय बघा. मस्त बर्थडे गिफ्ट ताईंसाठी. तर खुश आहेत ना तुम्ही? तर सरप्राईज आहे बरं का. ताईंना माहीत नव्हतं त्यांच्या मुलाने आणि घरामध्ये ते घेऊन आला नाही मोबाईल. गाडीमध्येच ठेवला होता म्हणून आम्ही ना खाली बघायला आलो सरप्राईज त्याने काय आणले. मोबाईल घेतलाय ताईंना गिफ्ट. तर छान आहे. कुठल्या कंपनीचा आहे? विवो. हा मोटोरोला कंपनीचा छान आहे. मस्त आहे. आवडला ताईंना सुद्धा आणि सगळ्यांनाच आवडला बरं का. तर चला. तर बघा आता घरी जायला होतो आम्ही आणि आता ताई बोलली की आता आपण स्वामींना जाऊन येऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊन. तर चाललोय आता स्वामींच्या मंदिरामध्ये. माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. तर चला लई दिवसातून आम्ही स्वामींना आले कारण गावाला गेले होते ना त्यामुळं काही येणं झालं नाही. पण म्हणलं आता चला जवळजवळ महिना झाला स्वामींना दर्शनासाठी आलेले. तर बघा एकदम छान असं प्रशस्त मस्त मोठं असं मंदिर आहे.
काढली नाही रांगोळी. तर बघा मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये एकदम मस्त अशी स्वामींची मूर्ती विठ्ठल पण पाठीमागं आहे आणि श्री स्वामी समर्थ रांगोळी सेवा रोज साहिल परिवार यांनी काढलेली आहे. एकदम मस्त आणि स्वामींची मूर्ती बघा तुम्हाला इथूनच दिसते एकदम मनमोहक अशी. तर पुढं पण दाखवते तुम्हाला जवळून. तर चला. तर बघा आम्ही इथं सगळ्यांनी छान अशी दर्शनं घेतली. तर मंदिरामध्ये अजिबात गर्दी नाही बरं का. तर स्वामींची मूर्ती तुम्हाला मी जवळून दाखवते. तर समोनी सुद्धा दर्शन घेतलं बघा आणि एकदम मस्त अशी मूर्ती आहे आणि खरंच खूप स्वामींच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आहे ना प्रसन्न असं वातावरण भेटतं आणि एकदम मनमोहक अशी मूर्ती आहे. खरंच भारी वाटतं. तर बघा छान अशी दर्शनं झाली. स्वामींच्या मठामध्ये आलो आहे. तर दर्शन झालं, मस्त प्रदक्षिणा घातल्या आणि थोड्या वेळ 5-10 मिनटं बसलो आणि आता निघाले घरी. कारण आता वाजलेले आहे जवळजवळ 7. आता घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे ना, त्यामुळे मग थोडंसं चाललं आहे लवकर. तर जवळच आहे घर, एवढं काही जास्त लांब नाही. पण महिना झालं स्वामींचं दर्शन घेतलेलं. तर आत्ता मंदिरामध्ये आल्यामुळे ना खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे आणि खरंच खूप भारी वाटलं. तर चला. आता माझं स्क्रीन गार्ड नाही, लय वेळा मोबाईल पडला तर काय नाही होत. नको बाबा, पण मम्मी तू एका जागेवर असतो. नाव माझं मम्मीला विचार किती वेळा पडलेला आहे मोबाईल. तिला हिंडावं लागतं कुठं बी. आणि आता पप्पाला काय कळायचं नाही मोबाईल. मम्मी बघा ना. लगेच नाही सांगायचं. यशला आता हे तर माहिती झालं का? तुमची मूर्ती